सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। आदिवली ढोकली में अवैध निर्माण पर कार्रवाई, 6 गाले ध्वस्त। कल्याण पूर्व के आदिवली ढोकली क्षेत्र में ओम साई कॉलोनी के पास बने अवैध निर्माण पर महापालिका ने सख्त कार्रवाई की। जोशी परिवार द्वारा बनाए गए होटल और गालों को नोटिस देने के बावजूद नहीं हटाया गया, जिसके बाद यह कदम उठाया गया। आई वार्ड के सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप ने दिसंबर 2025 में पहली नोटिस जारी की थी, जबकि बाद में दूसरी नोटिस भी दी गई। इसके बावजूद निर्माण नहीं हटाने पर बुधवार को अतिक्रमण पथक ने कार्रवाई की। 2 जेसीबी मशीनों की मदद से समर्थ फैमिली रेस्टोरेंट सहित कुल 6 पतरे के गाले और 2 पक्के गाले तोड़ दिए गए। किसी भी विरोध की आशंका को देखते हुए मौके पर भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। यह कार्रवाई दोपहर 3 बजे से शाम 6 बजे तक चली। कार्रवाई के दौरान रूपा जोशी ने विरोध करने की कोशिश की, जिसके चलते पुलिस ने उन्हें हिरासत में ले लिया। उन्होंने आरोप लगाया कि यह कार्रवाई नए गवली के दबाव में की जा रही है। वहीं नवनाथ बर्वे ने बताया कि संबंधित जमीन 1992 में गवली परिवार द्वारा खरीदी गई थी और यह पूरी कार्रवाई कानूनी प्रक्रिया के तहत की गई है। बोले अरे एकनाथ दादा तू का असं करतो माझ्यावर अन्याय किती लचकन झाले। आज 40 वर्षापासून मी जागा सांभाळली, कोर्टात केस चालू माझी, कोर्टात केस चालू माझी, आणि 3 महिन्याची तारीख दिली ना मला कोर्टाने। आम्हाला ऑर्डर दिले नाही ना, अजून कोर्टाने तारीख दिली, ऑर्डर पिण्याना तोडाची दिली नाही। यावी माझ्यावर अन्याय करतात, माझ्यावर दबाव मध्ये अन्याय करतात। दीपक चोडीवाला आणि त्याची साथी, जर मी कोणतं नाव ना माझ्या पोऱ्याचा घेऊ शकतो त्याच्यावर दीपक चोडीवाला आहे। नवीन गावलीची पोरं आहेत, नवीन गावलीची भी पोरं आहेत। दीपक चोडीवाला, राजेंद्र चौधरी कुमार, सतीश कुमार आज मला उद्ध्वस्त केली। आज मला न्याय नाही आहे का? मला न्यायाचा इस्पटच करताना अपमान करतात। करिश्मा कमिशनरने ऑर्डर दिली का? कमिशनरने ऑर्डर दिली का? कोर्टाच्या पुढे आहेत का दादा तुम्ही? कोर्टाच्या पुढे आहेत का? का माझ्या कोर्टाचा अपमान करता तुम्ही? मला तारीख दिली ना 3 महिन्याची। जमीन 7.5 एकर आहे। यावी सगळं माझं पेपर एक रात्री फिरवलं भाऊ। 7.5 एकर कोर्टात केस मॅटर चालू आहे। यावी माझं सगळं जेवढी जमीन होती ना, आता ही तारीख बघा किती आहे कोर्टाची तारीख बघा, ऑनलाईन बघा तुम्ही, आहे ना तारीख, आहे ना तारीख। मी कोर्टाच्या पुढे गेलो का? का माझ्यावर गरीबावर अन्याय केला यो? मी कोणाकडे न्याय मागायचा? कोर्टाकडेच मागेन ना मी न्याय। मग मला का नाही न्याय देत? कुठलाच कोर्ट का नाही न्याय देत? आता नुकसान माझी भरपूर झाली ना लेका, मला गिनती मध्ये नाही भरून कधी येणारी नुकसान माझी। मी कोणला सांगू लेका, मी कोणला सांगू? माझा नवरा मेंटल, माझ्या नंदा गरीब आहे, शेतकरी, एक मी आहे, ती मीच सर्व बघताव। माझा पोऱ्या एक ना मी एक, माझा नवरा मेंटल। एवढ्या वर्षापासून जागेमध्ये आम्ही एवढ्या वर्षापासून कष्ट केले, अख्खा दबाव मध्ये काम करताना, अख्खा दबाव मध्ये। मी लोकशाहीला भी मानत नाही लोक, मी कोणच्यावर न्याय मागायचा? मी कोर्टाचा भी अपमान करताना लोक, मग मी जाऊ कुठं? मी जाऊ कुठं? एक तर मला मारून टाका, मग तुम्हाला सगळीच माझी जमीन घ्या। का तर मी शेतकरी उद्ध्वस्त होते, मला वैतागला। 20 वर्ष कोर्ट कचेरी करता, 20 वर्ष हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने माझीकडनं ऑर्डर दिली। आज कालच्या कोर्टाने ऑर्डर माझी का, हायकोर्टाने, ठाणे कोर्टाने, सुप्रीम हायकोर्टाची ऑर्डर
सगळा दबाव पॉवर यूज करतात ना, माझ्यावर अन्याय करतात. मी कोणला न्याय मागायचा? मी न्याय दैवताच्याच रांग जाईन ना, कोर्टामध्ये जाईन ना, तर कोर्टात बी मला न्याय नाही भेटत. कोर्टाला बी मानत नाही लोक, कोर्टाला बी मानत नाही. मला उद्ध्वस्त केली रे बाबू. बोलताना आयुक्ताची आहेत. माझं नाव रूपा पंढरीनाथ जोशी, राहणार आडवली ढोकली, तालुका अंबरनाथ. मी अजून काय करू? मला नाही चालवत, मला सण नाही. परमिशन घेऊन चाली बनल्या, टॅक्स पावती भरतो ना, गरम पंचायतला बी टॅक्स पावती भरली, गरम KDMC ला बी टॅक्स पावती भरतो. सगळं क्लिअर असून बी त्याही माझ्यावर अन्याय केला एवढा मोठा. न्याय द्या, मला न्याय द्या, न्याय द्यावं, न्याय द्या, नाही तर मला मारून टाका. मला आता मी थकलो. सरकार खालीच दबावशाही मध्ये सगळं काम करताना मी कोणाकडे न्याय मागूल्या का? मी कोणाकडे 20 वर्षे झाली मी न्याय मागून. सुप्रीम हायकोर्टाने पण ऑर्डर आपल्या बाजूने दिलेली आहे. सुप्रीम हायकोर्टाने पण ऑर्डर दिली माझ्या बाजूनच. सर, आज कारवाई करायला आले, काय सांगणार? एकंदरीत किती गाड्या तोडण्यात आले? जवळ हा 7वा गाळा आहे. 6 गाळे तोडले, एकूण 7 गाळे होते. आणि बघा, महानगरपालिका नियमानुसार बरोबर आहे, एक 3 महिन्यापासून जेव्हा आपण स्वतःची कारवाई चालू आहे आणि इलिगल आहे, सर्व अतिक्रमण आहे, सर्व हटवायची होती. वारंवार समोरच्या लोकांमुळे आम्हाला तक्रार येत आहेत आणि तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्यांना 260 अन्वय नोटीस देऊन त्यांची कागदपत्र आम्ही मागवली होती. पण कोणतीही त्यांनी कागदपत्रे अधिकृतता दर्शवणारी कोणती कागदपत्रे सादर केली नाहीत. म्हणून महानगरपालिकेच्या नियमानुसार 478 त्यांनी आज अनाधी बांधकाम म्हणून घोषित केलं आणि त्यांना दिसत सांगितलं की तुम्ही स्वतः काढा, तरी देखील ते काढायला तयार नव्हते. त्यांना परत आम्ही एक नोटीस दिली की बाबा निदान तुम्ही काढा, तुमचं नुकसान होऊ नये. तरी देखील त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही. आणि म्हणून आज नियमानुसार आता आमचे जे सहाय्यक आयुक्त होते चंद्रकांत जगताप साहेब, त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. आज ते कारवाई त्यांनी नियोजित केली होती कारवाई. त्यासाठी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि आमचे मनपाचे पोलीस यांना सर्वांना रिसर पत्र दिलं होतं आम्ही. त्या अनुषंगाने सर्व पोलीस पण आमच्याबरोबर आहेतच. आणि चंद्रकांत जगताप साहेब यांची तब्येत बरी नसल्याकारणाने ते आज अनुपस्थित आहेत. आणि म्हणून मी माननीय उपायुक्त महोदय आणि आयुक्त महोदयांच्या कानावरती घातलं होतं की मी प्रभाचा अधीक्षक आहे, तरी देखील ते म्हणजे ठीक आहे, तुम्ही कारवाई करू शकता. तर त्यांच्या आदेशाने मी आज इथे कारवाई सर्व केलेली आहे. या प्रकरणाचा काही न्यायालयामध्ये तिढा वगैरे बाकी आहे का? आम्ही वकिलांना बोललो, न्यायालयीन चालू, पण कुठल्याही प्रकारचे मनाई आदेश नाही, त्याच्यामुळे कारवाईला कुठला अर्थ येत नाही आम्हाला. एरिया कोणता आहे आणि किती जागा? हे आडिवली ढोकलीचं एरिया आहे, सुरुवात आहे. किती एकर जागा आहे? ते जागेजवळ मला काय माहिती नाही. आमच्यामध्ये गाळ्याचा संबंध आहे, त्याच्यामुळे जे 7 गाळे होते वाणिज्य गाळे सगळे वापर होता, त्यामुळे आम्ही ते निष्कासित केलेले. कुठल्याही प्रकारचे रहिवास वगैरे नाही. राहणार आडवली ढोकले. 2007 पासून हे 2-3 गाळे माझ्या कब्जात आणि मी विकत घेतले होते बिल्डरांकडून. आज 2026 आहे. त्याच्यानंतर KDMCने मला 31 जानेवारी 2026 मला एक नोटीस इश्यू केली का हे तुमचे गाळे एक कायदेशीररित्या अनधिकृत आहे. त्या विरोधात मी जाब मागण्यासाठी माननीय सिनियर डिव्हिजन कोर्ट 3rd इथे मी माझा न्याय मागण्यासाठी, मी न्याय निवाडा करण्यासाठी मी कोर्टात गेलो. कोर्टाने असा कुठलाही आदेश जानेवारी 30 तारखेपासून या आज तारीख दिनांक 29 एप्रिल 2026 असा कुठलाही निर्णय दिला नाही का हे डिमोलिश करावा. या कुठलीही अशी परवानगी दिलेली नाही कोर्टाने, माननीय न्यायालयाने KDMCला. तरी KDMC आपला मनमानी कारभार चालू आहे. कोणाच्या दबावाखाली करते देवाला माहीत. तरी माझा हा न भरून येणारा नुकसान हे केलेलं आहे. ह्याचा उत्तर मी माननीय न्यायालयात मागणारच आहे. तरीही माझं मन अत्यंत दुःखी आहे. मी काय बोलू. धन्यवाद. त्याची तक्रार कोणी केली होती का? ह्याची तक्रार 30 तारीख जानेवारी 2026 KDMC I Ward 9 खडेगोलिवली माननीय जगताप साहेब यांनी इश्यू नोटीस केली होती. त्याचा दाद मागण्यासाठी आम्ही कोणी केली नव्हती, डायरेक्ट KDMCची नोटीस आलेली आहे. काय हे तुमचे अनधिकृत आहेत, हे आम्ही पाडणार आहे. आणि मग त्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलो. आज न्यायालयाने कुठलाही निवाडा केलेला नाही. अजून पेंडिंग असे कोर्टात पेंडिंग आहे. असा कुठलाही आदेश पारित केलेला नाही का हे डिमोलिश करावा. तरी कोर्टाचा अवमान करून हे लोक आपली जबरदस्ती मनमानी कारभार चालू आहे. KDMCचा काही जमिनीचा व्यवहार वगैरे काय? जमिनीचा व्यवहार असा आहे, हे 2009 पासून ह्या जमिनीचा वाद रूपाबाई पंढरीनाथ जोशी विरुद्ध नवीन अनंता गवळी यांचा वाद
स्टार्टिंग पासून 2009 पासून तर 2026 पर्यंत माननीय SDO कोर्ट, माननीय ॲडिशनल कमिशनर, माननीय कलेक्टर साहेब, माननीय कोकण आयुक्त, माननीय मंत्री महोदय, महसूल मंत्री साहेब, त्यानंतर हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट इथपर्यंत ह्या जागेचा कोर्ट केसेस चालले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक आदेश पारित केला. यांची समोरच्यांची जे नवीन अनंत गवळी यांची याचिका फेटाळण्यात आली आणि त्यांना सरळ सांगितलं तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात कल्याणला जावा. 2017 पासून अजूनपर्यंत 2026 पर्यंत आता नेक्स्ट डेट आहे 28/7/2026 ते पेंडिंग आहे केस. पण यांची पैशाचा पॉलिटिशियन पॉवर लावून कुठली तरी मनमानी करायचा, KDMCला हातात धरून कामं करून घ्यायची, हाच यांचा कारभार चालू आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.